जय श्रीराम. राधे राधे. राधे राधे. काल आम्ही अयोध्या पूर्ण केलं आणि अयोध्येमधनं आम्ही रात्री 8:30 वाजता म्हणजे आमची बस साधारणतः 9:30 वाजता आली. त्या बसनं आम्ही इथं वृंदावनला उतरलो. वृंदावनला त्यांनी आम्हाला हायवेला सोडलं, यमुना एक्सप्रेस हायवेला, आणि मग तिथून आम्ही रिक्षा करून इथं पोहोचलोय. सगळ्यांचं आवरलंय. अर्धा तास लागला आम्हाला इथं यायला. आणि आता आम्ही आवरलेलं आहे. आता आम्हाला एक दोस्त भेटला लकीली काल बसमध्ये येताना, आणि मग त्याला सगळं माहिती आहे वृंदावन इथलं. 5 वेळा झालेलं आहे त्यांचं वृंदावन मथुरा. तो म्हटलं की आम्ही तुम्हाला सांगतो, येतो तुमच्याबरोबर. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. बरं झालं, मला कोणते हवं होतं असं ऍक्च्युली, आणि भेटलं का तुला नशिबानं. काल पण आम्हाला असं एक म्हणजे विमानामधनं उतरल्या रिक्षावाला भेटला. त्यांना पण अगदी व्यवस्थित आम्हाला त्या हॉटेल वगैरे दाखवलं. आम्ही ऍक्च्युली हॉटेल भेटेल काही नव्हतं केलं. मग तो आम्हाला प्रॉपर हॉटेलला घेऊन गेला. त्यानं आम्हाला एक हॉटेल दिलं, आम्ही फक्त सामान ठेवलं आणि परत नंतर आम्ही फिरलो मस्तपैकी. आणि ऑलमोस्ट आम्ही काल सगळं अयोध्या कम्प्लीट केलं. म्हणजे जे जवळजवळचे स्पॉट आहेत आणि इम्पॉर्टंट स्पॉट आहेत ते सगळे आम्ही कव्हर केले. ऍक्च्युली नाही म्हटलं तरी 2-3 लाख भक्त तरी देवाच्या दर्शनासाठी आले होते, है ना. आम्ही तुम्हाला सगळं ते दाखवतो. व्हिडिओ आम्ही एकदा प्रॉपर तयार करतो आणि तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही कसं कसं केलं ते प्लॅनिंग. ठीक आहे, तोपर्यंत भेटूया. मग आज आम्ही सगळं फिरतो वृंदावन, आज आणि उद्या, आणि नंतर पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो आम्ही उद्याचा आमचा काय प्लॅन आहे. आम्ही सगळं असं रन टाइम ठरवतो एकदम. बघू. ठीक आहे. तर आजचा पहिला स्पॉट आम्ही बघायला आलेलो आहे, आणि इतकी थंडी आहे इथं. 7 डिग्री टेम्परेचर आहे, आणि आम्ही बघा पूर्ण पॅक केलेलं आहे. आणि हे कोणतं मंदिर आहे? वृंदावन चंद्रोदय मंदिर आहे. चंद्रोदय मंदिर आहे. इथं आम्हाला एक लिस्ट हे भेटला दोस्त. तर मग आमचा पहिला स्पॉट आज वृंदावन मधला. पण टेम्परेचर इथं आहे म्हणजे ऊन, पण टेम्परेचर मस्त इथं 7-8 आसपास. आणि खूप प्रॉब्लेम काय माहिती, इथं वारं सुटतंय म्हणून तुम्हाला ते जास्त वाटतं. ऍक्च्युली टेम्परेचर एवढं खूप नाहीये, पण 10 असलं तर ते वाटतंय की 6-7 वगैरे. म्हणजे तुम्हाला असं काढायला गार लागते. तुम्हाला पॅक करणं आवश्यक आहे. चला बघू आपण कसं आहे टेम्पल. ते फर्स्ट प्लेस हा कॅम्पस आहे इथला. अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण मस्त होईल हे टेम्पल. 700 फीट उंच मंदिर निर्माण करत आहेत. अजून इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर जगामधलं सर्वात उंच असं मंदिर, 700 फूट उंच मंदिर जे आहे ते वृंदावन इथं बांधायचं काम चालू आहे. आणि याचीच हे एक सुरुवातीचा पार्ट आहे या टेम्पलचा. एक साईड म्हणले तरी चालेल. आणि इस्कॉनचं टेम्पल आहे. अतिशय सुंदर असं टेम्पल आहे. 2026पर्यंत हे टेम्पल कंप्लीट करायचं टार्गेट आहे. देन इट विल बी वन ऑफ द टॉलेस्ट टेम्पल इन द वर्ल्ड. तर ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर वृंदावनमध्ये 5,500 टेम्पल आहेत. तर आता 5,500 टेम्पल 2 दिवसात कसे कवर करायचे, बरोबर. तर मग आम्ही ठरवलं की जे महत्त्वाचे, ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे असे आम्ही एक्सप्लोअर करायचं ठरवलं. आणि त्याच्यासाठी आमच्यासोबत जे आमचे फ्रेंड्स आहेत, ज्याचा आशुतोषनी उल्लेख केला, त्यांच्यामुळं आम्हाला खरंच खूप छानसं असं वृंदावन मथुरा फिरता आलं आणि खूप छान प्लेसेस बघता आले. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या महत्त्वाच्या प्लेसेस आहेत त्या आम्हाला बघायचं सौभाग्य मिळालं. चला तर मग बघूया वृंदावनमधले महत्त्वाचे टेम्पल्स. तर सगळ्यात फर्स्टला येतं बांके बिहारी टेम्पल. जर तुम्ही वृंदावनमध्ये आलेले आहात आणि हे टेम्पल बघितलं नाही तर काही उपयोग नाही, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं टेम्पल आहे. कारण की याच्यामध्ये राधा आणि कृष्णाचं एकत्रित असं रूप आहे, एकरूप अशी मूर्ती आहे. बांके बिहारी टेम्पल. तर सुरुवातीला हे निधिवन येतं होतं, पण नंतर साधारण मला वाटते 1870च्या नंतर वगैरे हे मंदिर बांधण्यात आलं, बांके बिहारी टेम्पल. आणि तेव्हापासून इकडेच मूर्तीची पूजा करण्यात येते. आणि इथं गर्दी तुम्ही बघू शकता. इथे कुठल्याही प्रकारची रांग नसती. असा गर्दीचा एकदम लोंढा आपण ज्याला म्हणतो तशी गर्दी असते. आणि तुम्ही एका ठिकाणी उभारलात की आपोआप देवासमोर दर्शनाला जाता.
इकडे खूप छान अशी रबडी मिळते, एकदम घट्ट आणि जाडसर अशी साय असते, त्यामुळं रबडी खायची विसरू नका. आम्ही ही अशी ऑटो केली होती आणि या ऑटोनीच आम्ही सगळ्या प्लेसेस कव्हर करत होतो. चला तर बघू आता सेकंड टेम्पल. वृंदावनमध्ये जे 7 प्रतिष्ठित मंदिर आहेत त्यापैकी हे एक मंदिर आहे राधा रमण मंदिर. श्रीकृष्णाला समर्पित असं हे मंदिर आहे. राधेचा रमण असं म्हणून याला राधा रमण मंदिर असं म्हणलं जातं. इथे श्रीकृष्णाची शालिग्राम रूपातील मूर्ती आहे. इकडे ना दुपारी 1 ते 4 बरेचसे टेम्पल बंद असतात. तर इकडे बरेचसे टेम्पल दुपारी 1 ते 4 या कालावधीमध्ये बंद असतात, त्यामुळं जायच्या आधी तुम्ही एकदा चेक करून जावा. त्यानंतर आम्ही चाललो निधिवन बघायला. निधिवनसाठी एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे, तर तो तुम्ही रेफर करू शकता. तर निधिवन हे प्रसिद्ध आहे तिथल्या खूप साऱ्या रहस्यमय अशा कथांसाठी. तर निधिवन हे तुळशीचं वन आहे किंवा तुळशीचं जंगल असं तुम्ही म्हणू शकता. इथली झाडं वेगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत. निधिवन, you can see these plants here, which are quite low to the ground. These plants are none other than the gopis of Radharani. So during the night when everybody else sleeps, these plants they turn into gopis and they perform Radha Leela with Krishna. Okay, nice. Nice to hear. Because Krishna walks on this land, the trees also don't grow upwards. They always are bowing down to the dust of Krishna's feet. Okay, nice. We cannot see them because we don't have the right eyes. Just like a blind person cannot see outside world properly clearly, we need spiritual eyes to see all those things. Okay. तर नेक्स्ट टेम्पल बघायला आम्ही आलो ते म्हणजे गुरु गोविंदजी टेम्पल. तर या टेम्पलबाबत अशी आख्यायिका आहे की ही ओरिजिनल 7 मजली मंदिर होतं आणि इथे जर दिवे लावले तर ते दिवे ताजमहलवरून सुद्धा बघता येत होते. आणि ही गोष्ट औरंगजेबाला नाही आवडली, म्हणून औरंगजेबाने ही बिल्डिंग पाडण्याचे आदेश दिले आणि वरचे 4 जे मजले आहेत ते डिस्ट्रॉईड झालेले आहेत मुघल एरियामध्ये आणि आता फक्त 3 मजली इमारतच राहिलेली आहे. या मंदिराबद्दल अजून एक अशी आख्यायिका आहे की गोविंद देवजींच्या प्रतिमेला वज्रकृत असंही म्हटलं जातं, कारण ती श्रीकृष्णाचे जे पंतू आहेत ग्रेट ग्रँडसन वज्रनाथ यांनी ही तयार केली होती. सुमारे 5000 वर्षापूर्वी जेव्हा वज्रनाथ 13 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी आपल्या आजीला म्हणजेच श्रीकृष्णांच्या सुनेला विचारले की श्रीकृष्ण कसा दिसतो. मग तिच्या वर्णनामधून त्यांनी 3 प्रतिमा तयार केल्या आणि पहिल्या प्रतिमेमध्ये पाय श्रीकृष्णाच्या पायाशी साम्य दाखवतात आणि दुसऱ्या प्रतिमेमध्ये छातीचा भाग श्रीकृष्णासारखा दिसत होता आणि जी तिसरी प्रतिमा आहे त्याच्यामध्ये जेव्हा श्रीकृष्णाचा पृथ्वीवर अवतार झाला तेव्हा चेहरा जो होता त्याच्या चेहऱ्याशी पूर्ण साम्य दाखवत होते. तर पहिली प्रतिमा जी आहे त्याला मदन मोहनजी म्हणून ओळखली जाते, दुसरी जी प्रतिमा आहे त्याला गोपीनाथजी असं म्हटलं जातं आणि जी तिसरी प्रतिमा आहे त्याला गोविंद देवजी या नावाने प्रसिद्ध आहे. आणि युगाने म्हणजे इतक्या वर्षांच्या कालावधीमध्ये यातल्या काही इमेजेस लुप्त झाले आहेत. तर याच्यानंतर आम्हाला करायचं होतं लंच, कारण 1 ते 4 ऑलमोस्ट बरेचसे मंदिरं वृंदावनमधली बंद असतात. तर जेवायला आम्हाला कुठंतरी चांगली प्लेस हवी होती आणि जी आमच्या फ्रेंड्सना माहिती होती त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी गेलो जिथं तुम्हाला एकदम बेस्ट फूड मिळेल, ज्याला MVT रेस्टॉरंट असंही म्हटलं जातं. आणि हे इस्कॉन टेम्पलच्या बॅक साईडला जर तुम्ही गेलात, याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही इथे गेलात तर इथं यांचं गेस्ट हाऊस पण आहे. पण इकडे बुकिंग तुम्हाला 2 महिने आधी तरी कमीत कमी तुम्हाला इथे बुक करावं लागेल हॉटेल, तरच तुम्हाला इथे राहायला मिळेल, अदरवाईज नाही मिळणार. पण इथल्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि इथं तुम्ही सगळे फॉरेनर्स बघितले असतील आणि फूडसुद्धा खूप टेस्टी होतं. प्रॉपर आम्हाला थाळी मिळाली आणि पास्ता आम्ही घेतला होता. तर इथं फूड पण तुम्ही बघा एकदम छान असं फूड पण होतं.
त्यानंतर आम्ही गेलो मथुरेला. आज आम्ही आलेलो आहे यमुना नदीच्या किनारी आणि आता बघू शकता देवीची पूजा करणार आहे. आता ही तुमची यमुना नदी आहे. यमुना नदीची आपण पूजा करूया. आता हे पूजा करतेय, देवाची आपण पूजा करतोय. तर मथुरेला आम्ही श्रीकृष्ण जन्मभूमी बघायला आलेलो आहे आणि वृंदावन ते मथुरा साधारण अर्ध्या तासाचं डिस्टन्स आहे, 15 किलोमीटर असेल. आणि आज अनायसे अमावस्या होती, त्यामुळं आम्हाला चांगला योग आला नदीची पूजा करण्याचा. आणि अमावस्या असल्यामुळं देवालासुद्धा आज काळे वस्त्र घातले होते. तर आम्हाला 2 टेम्पल बघायचे आहेत. एक आहे द्वारकाधीश टेम्पल आणि दुसरं आहे श्रीकृष्ण जन्मभूमी. तर आधी आम्ही द्वारकाधीश टेम्पल बघायला चाललो आहोत आणि ते जस्ट म्हणजे हे जे यमुना नदी आहे इथून जस्ट 5 मिनटं वॉकेबलच डिस्टन्स आहे. पण बोटसुद्धा अवेलेबल होत्या आणि आम्ही अयोध्येमध्ये तो चान्स मिस केला होता बोटीमध्ये बसायचा. तर आम्ही विचार केला चला 5 मिनटं वॉक करण्यापेक्षा मस्त संध्याकाळची वेळ होती तर बोट राईडचा आनंद घेऊ आणि द्वारकाधीश टेम्पल बघायला जाऊ. आणि हे जे दोन्ही टेम्पल आहेत द्वारकाधीश टेम्पल आणि श्रीकृष्ण जन्मभूमी याच्यासाठी आम्ही वृंदावनमधूनच एक व्हॅन केली होती. व्हॅन म्हणजे लहान मुलांची जी शाळेला सोडण्यासाठी जी स्कूल व्हॅन असती तशीच आमची व्हॅन होती आणि त्यांनी या प्लेसेस कवर करायला आमच्याकडून 1200 रुपये घेतले. ॲक्च्युली मी जी मगाशी ऑटो दाखवल्या त्या ऑटोसुद्धा अवेलेबल आहेत, पण त्या ऑटो स्लो जातात त्यामुळं पोचायला वेळ होतो. म्हणून आम्ही विचार केला मथुरेला जायचं आहे, थोडंसं डिस्टन्स जास्त आहे तर आपल्याला पटकन जाता येईल असा विचार करून आम्ही ती व्हॅन बुक केली. आणि हे बघा काय आहे कंस महाल. हा बघा तुम्ही इथं बघू शकता कंस किल्ला आहे. कंस किल्ला म्हणजे कृष्णानं ज्या कंसाचा वध केला त्याचा ॲक्च्युली इथं किल्ला होता. ॲक्च्युली त्याचं इथं प्रूफ आहे. ॲक्च्युली वहाँ से लेके यहाँ तक आ गए हैं. वहाँ से उस जगह पे आए थे. यहीं से 2 मिनट का रास्ते के हम आ गए. एक्चुअली ज़्यादा नहीं कुछ ऐसे ट्रैवल किया हमने. आणि बोटीतून उतरल्यानंतर साधारण फक्त मला वाटते 5 मिनिटाचा वॉकेबल रोड आहे आणि लगेच हे टेम्पल आहे द्वारकाधीश टेम्पल. तर द्वारकाधीश टेम्पल हे काय आहे तर द्वारकाधीश टेम्पल हे एक मथुरेमधलं टेम्पल आहे की जिथं श्रीकृष्णाची ॲज अ द्वारकानाथ किंवा द्वारकाधीश म्हणून पूजा केली जाते. म्हणजे द्वारकानाथ म्हणजेच की राजा म्हणून पूजा केली जाते आणि राधा जी आहे ती राणीच्या रूपामध्ये आहे. म्हणजे राजा राणीच्या रूपामध्ये द्वारकाधीशची इथं पूजा केली जाते. आणि हे जे टेम्पल आहे याचं टायमिंग आहे सकाळी 6:30 ते 10:30 आणि दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत. हे उन्हाळ्यासाठी आहे आणि विंटरसाठी आहे सकाळी 7:30 ते 10:30 आणि दुपारी 3:30 ते 6. तर तुम्ही मंदिरात जायच्या आधी टायमिंग चेक करा, कारण प्रत्येक टेम्पलचे टायमिंग हे वेगळे वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही जायच्या आधी एकदा टायमिंग चेक करा आणि मगच जावा. आणि बाहेर आल्यानंतर खूप सारी शॉपिंग आहे इथं. सुंदर मूर्त्या, वस्त्र, पाळणे, खूप गोष्टी इथे तुम्हाला मिळतील. तर द्वारकाधीश टेम्पल ते श्रीकृष्ण जन्मभूमी हे 2 किलोमीटरचंच डिस्टन्स आहे. साधारण 10 ते 15 मिनटं आम्हाला लागली असतील व्हॅननी यायला इथे. आणि इथे हा जो आहे याला पोत्राकुंड किंवा कंसकुंड असंही म्हणलं जातं. कंसाचं स्विमिंग पूल असंही म्हणलं जातं. तर इकडे रात्री फाउंटन पण असतो, म्युझिकल फाउंटन. पण आम्ही ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी चालू नव्हता, थोडंसं लेट चालू होणार होता. त्यामुळं आम्हाला ते टेम्पल पण बघायला जायचं होतं म्हणून आम्ही गेलो पुढे. या लाईट्स बघा ना किती सुंदर दिसत आहेत. खूप छान बनवलेला आहे हा कुंड. तर आता जाऊयात श्रीकृष्ण जन्मस्थान बघायला. तर आता श्रीकृष्ण जन्मस्थानमध्ये ॲक्च्युली 2 प्लेसेस आहेत. एक प्लेस आहे की जिथं जिथं श्रीकृष्णाचा जन्म झाला ती जागा आहे आणि दुसरं जे रिक्रिएट करून मंदिर बनवलं आहे ते आहे. तर आधी आपण चाललो आहोत ॲक्च्युअल बघायला. आता आम्ही चाललोय जिथं कृष्णाचा जन्म झाला होता, कृष्ण जन्मस्थळ. येस.
पुराणा जन्मस्थान. बऱ्याच जणांना नेहमी प्रश्न पडलेला असतो, हे जे महाभारत झालेलं आहे ते खरं आहे की नाही, हे श्रीकृष्ण वगैरे आपण म्हणतो हे खरे आहेत का नाही. तर त्यांच्यासाठी सांगत आहे की हे ॲक्च्युअल प्लेस आहे की जिथं श्रीकृष्णाचा जन्म झाला. ही तीच जेलची कोठडी आहे की जिथं श्रीकृष्णाचा जन्म झाला. याच्यानंतर आम्ही बघायला गेलो नवीन श्रीकृष्ण जन्मभूमी की जिथं नवीन मंदिर बांधलेलं आहे श्रीकृष्ण जन्मभूमीचं. तर ते सुद्धा मंदिर अतिशय अप्रतिम आणि सुंदर आहे. पण ॲक्च्युली तिकडे खूप जास्त सिक्युरिटी असते आणि मोबाईल फोन वगैरे काहीही अलाउड. तर आज आहे आमचा 3rd डे आणि आजचं प्लॅनिंग असं आहे की आता आम्ही सध्या चाललेलो आहे इस्कॉन टेम्पल आहे. इथं कृष्ण बलराम टेम्पल असं पण म्हणतात. प्रेम मंदिर. तर प्रेम मंदिर खूप फेमस आहे. ॲक्च्युली रात्री तिथं खूप छान लाईटिंग वगैरे असते, पण काल रात्री आम्हाला यायला वेळ झाला त्यामुळे आता आम्ही सकाळी करत आहे. आमच्याकडे दिवस कमी आहेत त्यामुळे थोडं आमचं फास्ट प्लॅनिंग चालू आहे. तर आमचा दिवस सकाळी लवकरच चालू झाला होता. 7:15 वाजता म्हणजे आम्ही इथे श्रीकृष्ण बलराम इस्कॉन टेम्पलच्या इथे पोहोचलो, पण त्यांनी गेट ओपन नव्हतं केलं. मग आम्ही विचार केला चला तोपर्यंत चहा पिऊन घेऊ आणि नंतर परत आलो आम्ही टेम्पल बघायला. तर अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं हे टेम्पल आहे. आणि इस्कॉनचे टेम्पल तुम्हाला माहिती असतीलच. सगळे इस्कॉनचे टेम्पल एकतर आर्किटेक्चर त्याचं स्ट्रक्चर खूप छान असतं आणि आतमध्ये ॲक्च्युअल जी श्रीकृष्ण आणि राधेची मूर्ती असते ती तर अप्रतिम असते. तर तसंच आहे सेम. खूप सुंदर आणि अप्रतिम असं आर्किटेक्चर इथं आहे. आतमध्ये बरेचसे फॉरेनर असतात आणि भजन वगैरे चालू असतं. अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स इथं येतात. आणि ही एक गोष्ट मला खूप आवडली की ही आपली भगवद्गीता जी आहे ती किती साऱ्या लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे. इथं तुम्ही बघू शकता आणि ही गोष्ट मला खूप आवडली, खूप अभिमानाची वाटली, म्हणूनही मी शेअर करत आहे. दर्शन झालं आमचं खूप व्यवस्थित आणि आता आम्ही चाललो प्रेम मंदिर बघायला. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, इस्कॉन टेम्पलमध्ये पेढे आणि सोनपापडी खूप छान मिळतात. तर आम्ही जिथे राहिलो होतो ते प्रेम मंदिरच्या जवळच आमचं हॉटेल होतं. साधारण 100 मीटर वगैरे असेल. तर हे दोन्ही टेम्पल म्हणजे प्रेम मंदिर आणि श्रीकृष्ण बलराम मंदिर, तर हे दोन्ही टेम्पल आमच्या हॉटेलपासून खूप जवळ होते. म्हणजे वॉकेबल डिस्टन्सच म्हणू शकता तुम्ही. त्यामुळं आम्ही घरातून लवकर निघालो आणि वॉक करतच दोन्ही टेम्पलला गेलो. त्यामुळं सकाळी आम्ही ऑटो वगैरे काही केली नव्हती. तर प्रेम मंदिरबद्दल जितकं सांगावं तितकं कमीच आहे. याचं निर्माण केलेलं आहे जगद्गुरू श्री कृपालू महाराज यांनी आणि जवळजवळ याला 11 वर्ष हे मंदिर बांधायला लागलेले आहेत आणि 100 करोडच्या वर रुपये हे मंदिर बांधण्यासाठी लागलेले आहेत. इथं वेगवेगळ्या प्रकारची मंदिराच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारची शिल्पकला आहे आणि असे देखावे तयार केलेले आहेत. तर इतकं सुंदर आणि अप्रतिम वास्तुकला जर तुम्ही म्हणली तर ही इथे आहे. अतिशय सुंदर असे स्टॅच्यू आहेत आणि कालिया मर्दनाचा हा देखावा आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे आहेत. म्हणजे हा एक स्पॉट प्रेम मंदिरचा असा आहे की तुम्ही याच्यासाठी
नक्कीच वेळ राखून ठेवा, कारण खूप सुंदर असे देखावे इथं आहेत आणि आतमधलं मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे. मंदिराच्या सगळ्या बाजूनी असे देखावे आहेत आणि मध्यभागी सेंटरला असं हे सुंदर आणि अप्रतिम असं मंदिर. संपूर्ण मंदिराचा जर तुम्ही परिसर विचारलात तर साधारण 54 एकर जवळजवळ इतका हा परिसर आहे. आणि तर या मंदिराचं नाव प्रेम मंदिर का बरं ठेवलं असावं, तर याचा इथं उल्लेख केलेला आहे की भगवान हे नेहमी भक्तांच्या प्रेमामध्ये असतात. भक्तांचं भगवंतावर किती प्रेम आहे या तत्वावरतीच या मंदिराचं नाव प्रेम मंदिर असं ठेवण्यात आलेलं आहे. सुंदर असं फुलांचं गार्डनसुद्धा आहे आणि त्याच्यामध्येच वेगवेगळ्या प्रकारची ही दृश्य बनवलेली आहेत. अतिशय सुंदर असे हे देखावे आहेत. इथं तुम्ही बघू शकता श्रीकृष्णावरचं गायींवर असणारं प्रेम, त्याचाच हा देखावा आहे. असे खूप छान छान देखावे मंदिराच्या सर्व बाजूंनी आहेत. आणि मंदिराच्या आतमध्ये राधाकृष्णाचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. इथे तुम्ही जितका वेळ स्पेंड कराल तितका वेळ कमीच आहे. तर दुपारी तुम्हाला हा व्ह्यू अतिशय सुंदर दिसतो आणि रात्रीसुद्धा अतिशय सुंदर अशी दिव्यांची सजावट केलेली असते. आणि ते रात्रीचं जे लाईटिंग आहे ते बघायचं पण एक वेगळाच अनुभव आहे. तर जर तुम्हाला दोन्ही टाईम शक्य होत असेल की संध्याकाळी पण फिरत या तुम्ही आणि सकाळी पण एकदा तुम्ही या, तर असं तुम्ही या मंदिराला एक्सप्लोअर करू शकता. ॲक्च्युली वृंदावनसाठी जर तुम्ही विचारलंत ना तर 2 दिवसामध्ये होण्यासारखं नाहीच आहे मथुरा वृंदावन. तर त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 दिवस तरी पाहिजेतच, कारण खूप जास्ती 5,500 मंदिरं जवळजवळ इथे आहेत आणि बरीचशी मंदिरं खरंच खूप सुंदर आहेत. तर तुम्ही असं घाईघाईमध्ये येऊ नका. आमचं झालं असं की आमच्याकडे 2च दिवस होते, आम्हाला 2 दिवसात कंप्लीट करायचं होतं. त्यामुळं आम्ही जे सगळ्यात महत्त्वाचे, सगळ्यात छान किंवा ज्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून जे जास्त इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावरती आम्ही जास्त फोकस केलेला आहे. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळं आतलं आम्हाला शूट करता आलं नाही. पण जर तुम्ही बाहेरचंच रूप इतकं सुंदर दिसत असेल तर आतमधली मूर्ती किती सुंदर असेल तुम्ही विचार करू शकता. आणि हे बघा पूर्ण भिंतीवरसुद्धा किती छान अशी कलाकृती केलेली आहे. म्हणजे जितका वेळ तुम्ही बघाल ना तितका वेळ तुम्हाला कमी वाटतो. अतिशय उत्कृष्ट असं काम या मंदिराचं केलेलं आहे. तर या प्रेम मंदिराच्या खूप छानशा आठवणी घेऊन आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला. तर आम्हाला चेकआउट करायचं होतं, त्यामुळं आम्ही आधी गेलो हॉटेलमध्ये. हॉटेलचा नंबर आणि ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सिम्पल हॉटेल होतं पण चांगलं होतं, चांगल्या रूम होत्या. काल जी व्हॅन आम्ही केली होती ज्याचा फोन नंबर तुम्हाला दिला आहे तीच व्हॅन आजसुद्धा आम्ही केली आणि आजचा स्पॉट बघायला आम्ही जात आहे तो आहे नंदगाव. असाच रोड आहे जायचं. अशा पायऱ्या आहेत. राधे राधे. इथे नंदगाव मथुराचं म्हणजे हे ॲक्च्युली तुमचं राधाचं गाव होतं जिथं कृष्ण पहिले 7 वर्ष इथं होता. 3 ते 7 वर्ष. 3 वर्षाचे असताना नंदबाबांनी इथं आणलं आणि 7 वर्ष ते इथं होते. हां, नंदग्राम बघू शकता तुम्ही इथं. तिला पैसे. राधे राधे. आणि हे आहे कीर्ती मंदिर. हे पण ऑन द वेच आहे. हे प्रेम मंदिर सारखंच आहे पण आम्ही इथं नाही गेलो, पण खास तुमच्यासाठी हा फोटो काढला आहे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की विजिट. आम्ही चाललेलो आहे बरसाणाला आणि 300 स्टेप्स आहेत तिथे. लेट्स सी. तर इथे 300 स्टेप्स आहेत आणि हे तुम्ही बघू शकता असाच रोड आहे. इथे अजून एक रोड आहे आणि त्या रोडनी जाण्यासाठी मोटर बाईक पण अवेलेबल असतात. म्हणजे एका बाईकवर मागे एक जण बसून असं जाऊ शकतो. पण आम्ही विचार केला, आमच्याकडे एकतर खूप वेळ झाला होता कारण ते टेम्पल पण लवकर बंद होतं, त्यामुळं आम्ही विचार केला ते मोटर बाईकनी जाण्यापेक्षा या स्टेप्सांनी पटकन जाऊ म्हणून. तर आम्ही या स्टेप्सनी गेलो
आणि अतिशय प्रचंड अशी गर्दी तिथं होती. आणि बरसाना हे फेमस आहे राधाराणीच्या बर्थ प्लेससाठी. इथं राधाराणीचा जन्म झाला आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि खूप जास्ती गर्दी होती इथे. आणि 300 पायऱ्या चढायच्या म्हणजे तुम्हाला दमायला होतंच. पण ठीक आहे, आम्हाला इतकं वाटलं नाही, कारण आम्हाला जास्त होतं की मंदिरात आम्हाला दर्शन मिळालं पाहिजे. त्या उत्सुकतेने आम्ही पटपट जात होतो, त्यामुळे आम्हाला इतकं नाही वाटलं. आणि ही प्रचंड गर्दी तुम्ही पाहू शकता. देवावरचं प्रेम तुम्ही इथं बघू शकता. आणि इथंही कुठल्याही प्रकारची रांग नसती. असाच गर्दीचा लोंढा येतो आणि असंच तुम्ही देवापर्यंत पोहोचता. आणि आम्ही जवळजवळ ऑलमोस्ट 45 मिनिट्स आम्ही असेच होतो, कारण हा पडदा तुम्ही बघू शकता, तो पडदा बंद होता त्यामुळं. आणि फायनली आम्हाला दर्शन मिळालं राधाराणीचं. आणि बाहेर आल्यानंतर अशी मस्त लस्सी प्यायची विसरू नका. खूप छान लस्सी असते, मला खूप जास्ती आवडली. आणि ह्याच्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये या लस्सी दिली जाते. अप्रतिम अशी लस्सी लागते. आणि खूप छानशी अशी क्यूट ड्रेसेस इथं तुम्हाला मिळतील. ते ड्रेसेस तुम्ही घेऊ शकता. खूप मस्त व्हरायटी आहे इथे, तर तुम्ही इथून खूप सारी शॉपिंग पण करू शकता. तर आता आम्ही नेक्स्ट चाललो आहोत गोवर्धन बघण्यासाठी. गोवर्धन पर्वताची स्टोरी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता. तर सेम इथे गोवर्धन पर्वताची प्रदक्षिणासुद्धा करतात बरेच जण. 21 किलोमीटर 22 किलोमीटर अशी ती परिक्रमा आहे. त्याला बरेच तास लागतात. तर आमच्याकडे तितका वेळ नव्हता, त्यामुळं आम्ही फक्त पर्वत बघायला आलो. आणि इथं गोवर्धन पूजेचा एक छोटीशी शिला ठेवलेली आहे आणि तिथे अभिषेक केला जातो. आणि त्याचा अभिषेक आम्ही केला आणि पर्वत बघितला. तर हा ॲक्च्युअल गोवर्धन पर्वत आहे आणि याच्या बाजूला तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. पण या पर्वतावर तुम्ही पाय ठेवू शकत नाही, कारण ऑब्व्हियसली हे श्रीकृष्णाचं मॅनिफेस्टेशन आहे त्यामुळं. आणि वापस येताना बघा, आम्हाला पिसारा फुलवलेल्या मोराचं किती सुंदर असं दर्शन झालं. इतकं छान वाटलं आम्हाला. असं वाटलं की राधाराणींनी प्रत्यक्ष येऊन आम्हाला दर्शन दिलं. खूप छान वाटलं. आणि इथं तुम्ही बघू शकता, ही एका बाजूला अशी मस्त ग्रीनरी होती आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट 15 ते 20 मोर असतील. इतकं छान वाटत होतं, काय विचारायला नको. याच्यानंतर आम्ही गेलो राधाकुंड बघायला. चला तर मग बघूया आता राधाकुंड आणि श्यामकुंडचं काय महत्त्व आहे ते. श्यामकुंड आणि इकडे राधाकुंड टेम्पल आहे. और ये राधा रानी का स्वरूप है. हाँ. राधा कुंड राधा रानी खुद बनाए थे. हाँ. कृष्ण जी के लिए. और कृष्ण जी को कृष्ण जी यहाँ डिप लिए थे. Krishna has taken dip here, and he said that whoever takes dip here will be purified from all of their sins, and they will after leaving the body they will go back home, back to Godhead, to Vaikuntha, to Goloka, and reside there with Radha and Krishna. Okay. Radha Kund 3 times, and then next bagal mein Shyam Kund 3 times, then come back to Radha Kund 3 times. Okay. That is the procedure. राधाकुंड आणि श्यामकुंडचं हेच महत्त्व आहे की जो कोणी इथं 3 वेळा राधाकुंड, 3 वेळा श्यामकुंड आणि परत 3 वेळा राधाकुंड इथे जो स्नान करतो तो त्याच्या सगळ्या पापांमधून मुक्त होतो आणि त्याला लास्टला वैकुंठ प्राप्ती होते असं म्हणलं जातं. तर खूप छान अशा वृंदावन मथुरेचा अनुभव घेऊन आणि आम्ही परत निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. तर या सगळ्या मंदिरांच्या ठिकाणी का जायचं, तर जसे मोबाईलचे टॉवर्स असतात की जिथून आपल्याला रेंज येते, एनर्जी येते, नेटवर्क येतं, तर तसेच ही मंदिरं म्हणजे पण एक प्रकारची पॉझिटिव्ह वाईब्स असतात, पॉझिटिव्ह एनर्जी असतात आणि म्हणून आपण या सगळ्या ठिकाणी जायचं. आता याच्यानंतर आम्ही चाललो आहोत कुठे, तर आग्र्याला. याचा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. पण जिथून आमची आग्र्याला बस होती ती प्लेस ही आहे रुद्रशिवा.
तर अतिशय सुंदर असं हे मोठं हॉटेल आहे आणि तो खूप छान तुम्हाला जेवण मिळतं, म्हणून हा व्हिडिओ शेअर केला. आणि ही आली आमची बस, न्यू जुओ. खूप छान अशी ही बस होती, इलेक्ट्रिक बस होती. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.